चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण बघूया डिंकाचे लाडू. डिंकाच्या लाडूसाठी खोबरं आणि खारीक घेतलं आहे 1-1 किलो. दोन्ही मिक्स करून गिरणीतून दळून आणायचं. अशा प्रकारे दळून आणलं आहे. आता आपण काजू आणि बदाम घेतले आहे, ते पण बारीक कुटून घेतले आहे. ते एकदम थोड्या ते तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. 2 चमचे तुपामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे आणि तेच सगळं मिश्रणात टाकून घ्यायचे. पावशेर काजू, पावशेर बदाम घेतले. काजू पण फ्राय करून घ्यायचे 5-10 मिनटं. ते पण मिश्रणात टाकून घ्यायचे. आपण गूळ मेल्ट करायला ठेवलेला आहे. 1 किलो गूळ घेतला आहे. 200 ग्रॅम डिंक घेतला आहे. त्याच तुपामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. असा फुलला पाहिजे आणि फुलल्यानंतर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपण सगळा डिंक बारीक करून घेतला आहे. गूळ पण आपला मेल्ट झाला आहे. गूळ मेल्ट करून टाकायचा, नाहीतर गोळे राहून जातात. मेल्ट केलेला गूळ आपण त्यामध्ये टाकून घेतला आहे आणि सगळं एकत्र करून